मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठीच. खरं तर आपण आता एक अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात बोलणार आहोत, कारण आज जयसिंगपूर नगरपालिकेच्या प्रचाराची अंतिम तारीख आणि उरलेत फक्त 2च तास. 2 तासानंतर प्रचार सगळी यंत्रणा थांबणार आहे आणि स्टॉप होणार आहे आणि 2 तासानं खऱ्या अर्थानं धनलक्ष्मी प्रत्येक मतदाराला पावणार आहे. धनलक्ष्मी पावत असताना पण त्यात कॅटेगरी असणार आहेत. कॅटेगरी हे उमेदवार करणार आहेत, मतदार नाही. तोंड बघून पैसे देणार, काही जणांना विदाऊट तोंड बघून पैसे देणार, ही अशी वस्तुस्थिती असणार आहे. त्याच्यामुळे बरेच मतदार सुद्धा नाराज होणार आहेत. त्यांना तेवढं दिलं, आम्हाला एवढं दिलं, आणि त्यांनी एवढं घेतलं आणि आम्हाला एवढंच दिलं. त्याच्यामुळे बरेच मतदार सध्या या नगरपालिकेला उभं राहिलेल्या नगरसेवका पदाच्या उमेदवारावर नाराज होणार आहेत. खरं तर आपण आज जयसिंगपूर शहरातील अत्यंत गजबजलेला आणि प्रसिद्ध असलेल्या राजीव गांधी नगर या वार्डावर, या प्रभागात बद्दल आपण विषय मांडणार आहोत. वार्ड क्रमांक मी सांगणार नाही, पण राजीव गांधी नगर मधील एका वार्डामध्ये 2 समाज मोठ्या प्रमाणात आणि तिसरा समाज खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरणार आहेत. मी समाजाची नावं घेणार नाहीत, पण 2 समाज मोठ्या प्रमाणात आणि तिसरा जो समाज आहे तो किंग मेकर ठरणार आहे. पण किंग मेकर ठरत असताना सुद्धा त्या हिरो किंवा गायिका असती बोलणारी, जसे लता मंगेशकर वगैरे पडद्यामागच्या असायचे, त्यांच्यासमोर फक्त हिरोईन किंवा हिरोईन बोलत असायचे, शब्द हलवायचे, होठ हलवायचे. तसं पडद्यामाग ही रचना झालेली आहे राजीव गांधी नगर मधील. खरं तर 2 समाज जे आहेत, 2 एका आघाडीकडून आहेत आणि दुसरा एक समाज एका आघाडीकडून आहेत. पण दोन्ही आघाडीमध्ये जे 2 उमेदवार आहेत, ते दोन्ही उमेदवार सगळ्यात पहिला आपल्याच आघाडीतल्या एका उमेदवाराचं पान कट करणार आहेत. बघा मी काय म्हणतोय, पुन्हा एकदा सांगतो, दोन्ही समाज मधल्या आघाडीमध्ये असणाऱ्या आपल्या सहयोगी उमेदवाराचं पान कट करणार आहे. अत्यंत महत्वाचं आणि जबाबदारीपूर्वक हे शब्द वापरलेले आहेत आणि हीच वस्तुस्थिती होणार आहे राजीव गांधी नगर. त्याचं कारणही तसंच आहे, तितकंच रहस्यमय आहे. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, ही अंतर्गत व्यवहार रचना झालेली आहे. आणि म्हणून याकडे ज्या दोन्ही आघाडीच्या नेते मंडळी जयसिंगपूर शहरातील असतील, प्रचारादरम्यान येत असतील, त्या नेते मंडळींनी खरं तर याची खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा दोन्ही आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार आणि एक उमेदवार तिथं विजय संपादन करणार. राजीव गांधी नगर मधल्या या अत्यंत महत्वाच्या प्रभागाबद्दल मी बोलत आहे आणि विधान मी जबाबदारीनं बोलत आहे. आणि वस्तुस्थिती आहे तसं घराघरात मेसेज गेलेला आहे. बघा, तुम्हाला आठवतं का, मागच्या एका निवडणुकीच्या दरम्यान 3 पतंग एक करवत आणि 3 पतंग एक केक, जसं पेरलं माउथ पब्लिसिटी झाली, माउथ चर्चा जशी झाली, तसं मतदान झालं आणि तसेच विजयी उमेदवार झाले. 3 पतंग एक केक निवडून आला, दुसऱ्या एका वार्डात 3 पतंग एक करवत निवडून आले. हा इतिहास आहे मागचा. आताही तसंच होणार आहे. दोन्ही आघाड्याचे मातबर समाजातले उमेदवार आपल्या सहयोगी उमेदवाराचं पान कट करणार, म्हणजे त्यांना पराभूत करण्याच्या जोरदार तयारीत आहेत. त्यातली त्यात एका समाजानं एका आघाडीला पाठिंबा जाहीरपणे दिला. त्याच्या मुलाखती आपण लोणारी न्यूज चॅनल दाखवल्या, वेगवेगळ्या चॅनल माध्यमानं, वृत्तपत्रांनी दाखवलं. पण त्यात सध्या 2 गट पडलेले आपल्याला दिसत आहेत, कारण का आम्हाला खास सूत्राकडून ही माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळे कुठंतरी मतदार सध्या मतदार आपल्याकडे वळवण्याच्या नादामध्ये आपल्याच आघाडीत एका उमेदवाराच्या पाठीत राजकीय खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहेत. आज रात्री सगळी सूत्र हलणार आहेत आणि इथूनच खऱ्या अर्थानं राजीव गांधी नगर मधल्या राजकीय वातावरणाला चर्चा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे नेते मंडळींनी याकडे लक्ष दिलं, तुमच्या आघाडीचे दोन्ही होतील, नाहीतर इथं एक उमेदवार पराभूत होणार आणि एक उमेदवार विजय होणार. जर तिसरा जो मतदार आहे, एक गट आहे समाजाचा, त्या समाजानं जर एका पाठिंबा दिलाय, त्या आघाडीला जर मतदान केलं तर आणि तरच एका आघाडीचे उमेदवार निवडून येतील, अन्यथा दोन्ही आघाडीचे एक एक उमेदवार निवडून येणार, यातील मात्र शंका नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा,
जे 3 समाज सोडून इतर बहुजन समाज आहे, 18 पगड जाती ज्याला आपण म्हणतो छत्रपती शिवरायांच्या भाषेत बोलायचं झालं, ते जर 18 पगड जातीतला समाज इतर बहुजन समाज आहे, जर तो समाज एका आघाडीकडे वळला 1000 ते 1200 मताने जर वळला तर नक्कीच एका आघाडीचे 2 उमेदवार सुद्धा या ठिकाणी विजय होताना आपल्याला दिसत आहे. नाहीतर अन्यथा दोन्ही आघाडीचे एक एक उमेदवार विजय होणार, एक एक उमेदवार पराभूत होणार. म्हणून याची दक्षता आघाडीचे नेते मंडळी आज रात्री आणि उद्या सकाळी 9-10 वाजेपर्यंत घेतील का? कारण का आज रात्री 10 वाजल्यानंतर 10 वाजेपर्यंत 12 तासात सगळा खेळ पैशाचा आणि अंतर्गत घडामोडीचा आणि माउथ पब्लिसिटीचा होणार. ह्यात मात्र तीळ मात्र शंका नाही. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, जबाबदारीने बोलतो, आम्हाला खास सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसारच आम्ही बोलतो. आम्ही कधी कुठं आधांतरी बोलत नाही. जे बोलतो ते रोखठोक आणि सडेतोडच बोलतो. त्याच्यामुळं नेते मंडळींनी त्या आपल्या आघाडीच्या जे उमेदवार आहेत बाहेरले आपापल्या आघाडीचे, त्यांनी कशी व्यवहार रचना करतात आणि आपला विजय हा विजयापर्यंत गुलाल लावण्यापर्यंत कसं नेतात याकडे खरं तर येणाऱ्या 3 तारखेला आपणाला या राजीव गांधी नगर मधील प्रभागात दिसेल. विजय दांगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.